पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझे शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम, तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 28 जुलै. पहिले वचन इर्मया अध्याय 14 ओवी 17 ते 22. तू त्यांस हे वचन सांग, माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबवत, कारण माझ्या लोकांची कुवार कन्या भयंकर जखम लागून अति छिन्नभिन्न झाली आहे. मी वनात जातो, तो तेथे तरवारीने वधलेले आहेत. शहरात येतो, तो दुष्काळाने पिडलेले मला आढळतात, कारण संदेष्टे आणि याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत. तू यहूदाचा अगदी त्याग केला आहेस काय? तुझ्या जीवाला सियोनाचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हास का मारले आहेस? आम्ही शांतीची अपेक्षा करतो, पण हित काही होत नाही. आम्ही बरे होण्याची वाट पाहतो, तो पहा दहशत. हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म आम्ही जाणतो. आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे. तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस. तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस. आम्हाशी केलेला करार आठव, तो मोडू नकोस. विदेशांच्या निरुपयोगी देवतांत कोणी पर्जन्य देणारे आहेत काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना. आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू या सर्वांस उत्पन्न केले आहेस. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे देवा, तू आपल्या नामाच्या थोरवीसाठी आम्हाला सहाय्य कर. शुभवर्तमान. मत्ते 13 अध्याय 36 ते 43. येशू लोकसमुदायांस निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निंदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निंदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. चिंतन. अंतिम न्याय. गहू आणि निंदणाचा दाखला आपल्याला अंतिम न्यायाविषयी सूचित करीत आहे. अंतिम न्याय हा सर्वस्वी परमेश्वराच्या हाती आहे. आजचा दाखला आपणास संयम व देवाशी वचनबद्ध होण्यास सांगत आहे. आपल्या समाजात चांगल्या व वाईट प्रवृत्तीची माणसे एकत्र राहतात. काही वेळेला तर चांगला कोण व वाईट कोण यांमध्ये फरक करण्यास आपल्याला जड जाते. कारण माणूस बाहेरून जरी चांगला वागत असला, परंतु अंतर्मनातून तो किती वाईट आहे हे फक्त परमेश्वरालाच माहीत. म्हणून अंतिम न्यायाच्या दिवशी नीतिमानांना दुष्टांपासून वेगळे करण्यात येईल. गहू म्हणजे नीतिमान लोक आणि निंदण म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे लोक. देवाचा न्याय हा निश्चित आहे, म्हणून आपण परमेश्वराच्या आज्ञांचे व वचनांचे पालन केले पाहिजे. आज आपण संत अल्फोन्सा, भारताची पहिली महिला संत, यांची स्मृती साजरी करीत आहोत. त्यांच्या मते आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेदना, यातना म्हणजे परमेश्वराचा अगदी जवळून अनुभव घेण्याचा एकमेव मार्ग आहे.